महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित मिलेट आणि फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। राजारामपुरीतील फी टी पाटील स्मृती भवन इथं आयोजित या महोत्सवात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत। गतवर्षी या ठिकाणी केवळ मिलेट महोत्सव भरवण्यात आला होता, मात्र आता यावर्षी स्ट्रॉबेरी, द्राक्ष, चिकू आणि डाळिंब यासारख्या हंगामी पिकांचे या महोत्सवामध्ये स्टॉल मांडण्यात आलेत। आज दुसऱ्या दिवशीही या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रामुख्याने जर आपल्याला सांगायचं झालं तर मिलेटचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये ज्वारी, बाजरी असेल, नाचणी असेल, कोदो असेल, वरई असेल, राळा असेल, याला खूप मागणी आहे। कारण ग्राहकांना आरोग्याच्या दृष्टीने याचं महत्त्व आता पटायला लागलेलं आहे आणि याचा अवेअरनेस ग्राहकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे। त्यामुळे आता ग्राहक याकडे वळायला लागलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर आरोग्याचे जे तज्ज्ञ आहेत ते सुद्धा सांगतात की हृदयविकार असेल, कॅन्सर असेल किंवा पॅरालिसिस असेल, अशा वेगवेगळ्या आजारांना जर आपल्याला दूर ठेवायचं असेल तर मिलेटचा आहार हा आपल्या रोजच्या खाण्यामध्ये येणं गरजेचं आहे। ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोदरा, सावा, वरई, कागणी, भगर, सामा अशा विविध प्रकारचे तृणधान्य या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। याशिवाय त्यापासून बनवलेले उपपदार्थ या महोत्सवामध्ये खरेदी करता येणार आहेत। माझ्याकडे रोस्टेड ज्वार आहे, रोस्टेड बाजरी आहे, माझ्याकडे नाचणीचे शंकरपाळे तयार केलेले आहे, ज्वारीची शेव आहे, रोस्टेड आहे, त्याच्यामध्ये पालक आणि पुदिना आहे, माझ्याकडे पापड आहे, हिरवी मिरची लसणाचा गार्लिक पापड आहे सर। छानपैकी घरगुती आयटम आहे, बचत गटच्या महिला बनवतात ते आम्ही विकतो। घरगुती प्रोडक्ट्स आहे सर्व। ओके सर, प्रतिसाद चांगला आहे सर। काल पहिला दिवसाचा प्रतिसाद चांगला आहे, आज सुरुवात पण चांगली झालेली आहे।